श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांच्या उद्धाराच्या अद्भुत कथा ऐका. या भागात आपण पाहणार आहोत कसे महाराजांनी भक्तांच्या संकटांचा नाश केला, आजार बरे केले आणि श्रद्धेचा दीप प्रज्वलित केला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी जे कोणी आलं त्याचा उद्धार नक्की व्हायचा. त्यांच्या लीलांमध्ये भक्तांच्या दुःखांचं निवारण, संकटांचा नाश आणि आत्मिक उन्नतीचा मार्ग दिसून यायचा. एकदा एका विधवा स्त्रीचा मुलगा गंभीर आजारी पडला. वैद्य, हकीम, औषधं सगळं करून पाहिलं, पण काही उपयोग झाला नाही. दुःखी आईने महाराजांच्या चरणी येऊन रडत रडत प्रार्थना केली, महाराज, हा माझा एकुलता एक मुलगा आहे, याला वाचवा. महाराज शांतपणे म्हणाले, जा, तुझा मुलगा बरा होईल. आणि खरंच घरी गेल्यावर त्या मुलाला अचानक ताप उतरला आणि तो खेळायला लागला. दुसरी कथा. एका शेतकऱ्याच्या शेतात सतत नुकसान होत होतं. पिकं कोमेजत होती, पाणी कमी पडत होतं. तो महाराजांकडे आला आणि आपलं दुःख सांगितलं. महाराज म्हणाले, तुझं शेत उद्या पहा. दुसऱ्या दिवशी तो पाहतो तर पिकं ताजीतवानी झाली होती आणि पाऊसही झाला होता. महाराज भक्तांना फक्त चमत्काराने मदत करत नसत, तर त्यांना धीर, श्रद्धा आणि योग्य मार्गदर्शनही देत असत. एका तरुण साधकाने महाराजांना विचारलं, महाराज, माझ्या साधनेत प्रगती होत नाही. महाराज म्हणाले, अभिमान सोड, सेवा कर आणि नामस्मरण कर. बाकी सर्व आपोआप होईल. भक्तांच्या उद्धाराच्या या कथा ऐकून अक्कलकोटल्या लोकांचा ओघ वाढत गेला. गावागावातून आणि परराज्यातून लोक महाराजांना भेटण्यासाठी यायला लागले. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा, जेणेकरून पुढचा भाग तुम्ही चुकवणार नाही. पुढील भागात आपण ऐकणार आहोत अध्याय 4, दुष्टांचा नाश, जिथे महाराज आपल्या भक्तांचे संकटातून कसे रक्षण करतात हे जाणून घेऊ. तोपर्यंत जय जय स्वामी समर्थ.